स्कोरर कुठे आहेत? स्कोरर यस लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. सागर पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. बॉल हवेत आहे. बिटवीन द गॅप खेळला जाणारा हा फटका बंड या ठिकाणी बघू शकता. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. गावठा स्पार्टन हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. रोशन शिरसाट यांना आपण बघू शकता स्ट्रायकर एंडकडे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबतीनं स्वप्नील यांना आपण पाहू शकतो मैदानामध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर तयार होत आहे. यावेळेचा बॉल फाईनलीच्या दिशेने चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. थोडंसं फंबल होताना जरूर पाहायला मिळालं. त्याचा फायदा बॅटिंग टीमला मिळतो आहे. एक धाव धावफलकावर ऍड केली आहे. धावफलक 1ने पुढे जात असताना धावफलकावरती 3 धावा आपण बघू शकता. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन. अगदी 7व्या पर्वामध्ये आपण सर्वजण आलोय आणि आता 7व्या पर्वाची सुरुवात देखील अतिशय आनंदात आणि अतिशय थाटामाटामध्ये झाली. काल जर पाहिलं तर काल प्रोफेशनल डे संपन्न झाला आणि प्रोफेशनल डे संपन्न झाल्यानंतर आज परत एकदा आपण आपल्या मुख्य स्पर्धेकडे अर्थात जे 14 संघ आहेत त्या 14 संघांमध्ये द्वंद्व या ठिकाणी बघणार आहोत. सागर चेवले यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्वप्नील लोणारे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 3 धावा आहेत. पहिलं षटक सुरू असताना यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक निलेश बागुल यांना आपण बघू शकता. चूक होणार नाही. पहिल्याच चेंडूवर स्वप्नील लोणारे यांना माघारी जावं लागतंय. गोल्डन डक स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. यष्टीरक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाल्यानंतर खूप चांगला झेल निलेश बागुल यांनी पकडला. विकेट मिळाली. पहिला धक्का बसला गावठा स्पार्टन या संघाला. या स्पर्धेचा पहिला सामना कुंदेवाडी लायन्स आणि गावठा स्पार्टन या 2 संघांमध्ये झाला होता. तिथे कुंदेवाडी लायन्स संघाने विजय मिळवला होता. गावठा स्पार्टनने पहिल्या सामन्यामध्ये गावठा स्पार्टनला पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या इराद्याने तो संघ देखील मैदानावरती उतरलेला असेल. पहिला धक्का तर बसलाय परंतु इथून पुढे अजून मोठी मॅच बाकी आहे. इथून पुढे सर्व खेळाडूंना प्रत्येक खेळाडूला मोठ्या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट की आम्हाला आज जिंकायचंय या मॅच मध्ये. अगदी त्याच पद्धतीनं दोन्ही संघ मैदानावरती उतरलेले आहेत. सागर चेवले गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर थोडंसं आतमध्ये चेंडू वळाला. ही ओळख राहिली आहे. सातत्यानं सागर चेवले यांना आम्ही कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील बघितलं. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला बरंच आतमध्ये आणलं. त्यानंतर एक सिंगल प्राप्त झाली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. धावसंख्या 4 या आकड्यावर आपल्याला जाताना बघायला मिळते आहे. पहिलं षटक सुरू असताना स्ट्रायकर एंडकडे रोशन शिरसाट आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला बॉल अगदी जमिनीला समांतर फटका आहे. थोडंसं फंबल जरूर झालं परंतु 2 मध्ये रूपांतर होऊ शकलेलं नाहीये. एकच धाव आली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 5 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला असते ती क्रिकेटची स्पर्धा 14 तारखेपासून आपल्या सर्वांच्या भेटीला आली. आज पाहिलं तर आज 3रा दिवस. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. तिथे गौरव सानपचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडत आहेत.
एक धाव कंप्लीट होईल. एकच्या मदतीने पहिलं षटक देखील मित्रांनो या ठिकाणी समाप्त होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक संपल्यानंतर गावठा स्पार्टन संघाने बनवल्या धावा 6 आणि विकेट गमावली आहे 1. 1 बाद 6. एक बाद 6 अशी धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होणार आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील पूर्णपणे सज्ज होत आहेत. अर्थात गौरव सानप गोलंदाजी करण्यासाठी तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी खेळाडू, एक एक्सपिरियन्स खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाचा एक प्रमुख घटक म्हणून गौरव सानप यांच्याकडे पाहिलं जातं. ते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं. 1 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. गावठा स्पार्टन त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडजिरे असा सामना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडकडे आशिष सहाणे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा. एक धाव कंप्लीट होईल. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं जात आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावफलक 7 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 8 षटकांची ही लढत आहे. 8 षटकांच्या लढतीमध्ये संयमाचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. 8 षटकांच्या लढतीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आक्रमकता देखील थोडीशी तुम्हाला बघायला मिळेल. मेरिटवरचं क्रिकेट काय असतं ते तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. गुणवत्तेवर क्रिकेट काय असतं ते तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस स्विच हिट केलाय. सुंदर फटका. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. खूप सुंदर फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघू शकता. स्विच हिट केला होता. चौकार मिळाला. धावसंख्या 2 आकड्यामध्ये जाते आहे. 11 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन कट केलाय. वाह, कमालीचा फटका. लागोपाठचा हा दुसरा चौकार. खूप सुंदर फटकेबाजी आपण रोशन शिरसाट माध्यमातून या ठिकाणी बघू शकता. हा स्क्वेअर कट अगदी लाजवाब होता. नेत्रदीपक होता. या सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर फटका आपल्या सर्वांना बघायला मिळाला. 1 बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. गावठा स्पार्टन संघ करतोय फलंदाजी. यावेळेस देखील तोच प्रयत्न राहिलाय, परंतु यावेळेसचा बॉल संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडून घेतलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 1 बाद 15 धावा धावफलकावरती. गौरव सानप तयार होत आहेत. क्लीन बॉल्ड. विकेटचं बटन. फुलर लेंथ वरचा बॉल थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि फर्निचर फ्रॅक्चर केलं. दुसरा मोठा धक्का. मोठी विकेट आली आहे. रोशन शिरसाट बॅक टू द पवेलियन. याही वेळेस स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता, परंतु गौरव सानप यांचा खूप चांगला बॉल राईट ऑन अ टार्गेट. चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि त्यानंतर एक मोठी विकेट मिळाली. दुसरा धक्का. 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना नवीन फलंदाज हेमंत वरंदळ मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 2 धक्के तर बसलेत गावठा स्पार्टन संघाला. इथून पुढे मार्ग काढावा लागेल. इथून पुढे एक चांगल्या धावसंख्येकडे जावं लागेल. यावेळेस खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय हा चेंडू. निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओव्हरचा खेळ देखील होतोय समाप्त. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात. 2 बाद 15. 2 बाद 15.
2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आहे आणि तिसरं षटक आपण जर पाहिलं तर तिसरं षटक घेऊन येत आहेत सागर चेवले यांना आपण बघतोय. मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांना मिळाली होती. ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय 7व्या वर्षामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे हवेत आहे. थोडंसं सूर्याची किरणं जी आहेत ना ती डोळ्यावरती आली आणि त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षण करणं बरंच अडचणीचं ठरलं क्षेत्ररक्षकाला. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, एक चौकार मिळतोय गावठा स्पार्टनला 4. खरं तर सूर्याची जी किरणं आहेत ती डोळ्यावर चमकत आहेत त्यामुळे अगदी क्षेत्ररक्षण करणं थोडंसं तिथे कठीण गेलं आणि एक चौकार देखील मिळाला. आमच्या पंचांनी देखील तो प्रयत्न केला की हा नक्कीच सूर्याची किरणं डोळ्यावर चमकत आहेत. धावसंख्या 19, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण सागर चेवले यांना बघतो. चौकारानं स्वागत केलं या ओव्हरमध्ये. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. संदेश आव्हाड तिथे आहेत, चूक होणार नाही. सेफ हँड, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3, तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. तिसरी विकेट आली आहे. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे विकेट गेल्यात ना 2, तर मग तुम्हाला एक चौकार देखील मिळाला. त्यानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळणं आवश्यक होतं कारण ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 8 षटकांची लढत आहे. थोडासा संयम या मैदानावर तुम्हाला दाखवावा लागेल. परंतु इथे फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट मिळाली. अजून एक धक्का बसला गावठा स्पार्टन संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. चला थोडंसं लवकर या कारण फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानामध्ये येण्यासाठी देखील काही ठराविक वेळ असतो. त्या वेळेमध्ये तो फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे, नाहीतर तुमचा अँजेलो मॅथ्यूज होऊन जायचा. 3 बाद 19, 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अविनाश जाधव 2023 ची STPL 8वा आणि 2023च्या STPL मध्ये एकच नाव गाजलं होतं, ते म्हणजे आवड्या अविनाश जाधव यांनी फलंदाजीच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप सोडली होती 2023 मध्ये. पाहूयात 2024चा आता हे नवीन पर्व आहे. 7व्या पर्वामध्ये अविनाश जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण संघ देखील अडचणीमध्ये सापडलाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती बनवल्यात. इथून पुढे कशा पद्धतीने खेळ होणार, एक भागीदारी होईल का, प्रश्नचिन्ह आहे. खोलवर टप्प्याचा बॉल सागर चेवले. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक देखील करताना पाहायला मिळाले. मी अगोदरही उल्लेख केला की कमर्शियल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं त्यांना खेळताना मी पाहिलं. मग सिमेंटची खेळपट्टी असू द्यात, मातीची खेळपट्टी असू द्यात, प्रामुख्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाची परीक्षा असते ती सिमेंटच्या खेळपट्टीवर आणि त्याही परिस्थितीमध्ये सागर चेवले यांना मी पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना. 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडकडे अविनाश जाधव. बिग हिट यावेळेस केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये, चेंडूला हवा दिली आहे आणि बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ. झेल देखील तिथे पकडला जातोय. अविश्वसनीय झेल, अप्रतिम, लाजवाब. अजून एक विकेट डाऊन होतीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अविनाश जाधव निराश करतायत आणि हताश, हतबल होऊन जड पावलांनी मैदान सोडतायत. धक्का क्रमांक 4. चेक केलं जाते. झेल झालाय का ते मात्र चेक केलं जाईल की पायाचा स्पर्श कुठे सीमारेषेला झालाय का ते देखील या ठिकाणी चेक केलं जाईल. कारण आपल्याकडे सुविधा आहेत त्याचा उपयोग आणि जेवढं फेअर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे तेवढं फेअर क्रिकेट या ठिकाणी आपण खेळूयात. बघूयात निर्णय काय असेल. चेक केलं जाते. यस, फलंदाज बाद आहेत, आउट.
सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच आपली STPL. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर सागर चेवले पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलाय. प्रतीक आंबेकर यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. याही खेळाडूकडे क्षमता आहे. आम्ही महात्मा फुले प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. खूप चांगला खेळ प्रतीक आंबेकर यांचा राहिलाय. आज हिरो बनण्याची संधी आहे. आज इथून पुढे संघाचा डाव सावरण्याची गरज आहे. हेमंत वरंदळ, गतवर्षी हेमंत वरंदळ यांना देखील आम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये चांगला खेळ गावठा स्पार्टन संघाकडूनच केला आणि आज त्यांना देखील मैदानावर उभं राहण्याची आवश्यकता आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललं. एक धाव जरूर तिथे प्राप्त केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल देखील पाहायला मिळतोय. काल रात्रीच्या सत्रामध्ये आमची चर्चा झाली की आपण रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाच्या गोलंदाजीच्या बाबतीत जर विचार केला तर या संघाची गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे. बरीचशी ताकदवान गोलंदाजी आहे. तुम्ही जर पाहिलं तर सागर चेवलेची 2 षटकं आहेत. निलेश बागुल यांची 2 षटकं आहेत. डावकुरे आताचे ते देखील एक प्रतिभावंत गोलंदाज आणि गौरव सानपची 2 षटकं आहेत. या संघाची गोलंदाजी अतिशय ताकदवान आहे आणि आज या पहिल्याच डावामध्ये आपल्याला त्याचं मूर्तिमंत उदाहरण देखील पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडूला अडवलं. पिकअप, गॅदर अँड थ्रो, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर हव्वलकावरती धावसंख्या 4 फलंदाज बाद आहेत. 21 धावा गावठा स्पार्टन. फुलर लेंथ वरचा बॉल होता. पुढे टाकला होता. खूप चांगला बॉल बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा. एक धाव पूर्ण होते आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. यस, लेग बाईज. अक्षय पालवे आलेत. याही गोलंदाजाला विसरून कसं चालणार. अक्षय पालवे एक प्रतिभावंत खेळाडू, खूप चांगले गोलंदाज आणि यांचाही समावेश रॉयल चॅलेंजर्स वडजिरेच्या गोलंदाजीच्या ताफ्यामध्ये. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना ओहो मनगडाचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि तिथे यस खिलाडू वृत्ती दाखवली आहे क्षेत्ररक्षकाने. यस, काय आउट आहे असं मागणं. तुमच्या निर्णयापेक्षा पंचांचा निर्णय फार महत्वाचा आणि पंचांनी देखील षटकार दिल्यामुळे आमची थोडीशी गडबड झाली. यस, मला वाटतं चेक देखील केलं जाईल. सागर चेवलेने पकडला झेल. फलंदाज बाद, आउट.
5 फलंदाज बाद झालेत आणि प्रतीक आंबेकर यांना देखील माघारी जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुराताचे फलंदाज बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळले. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटला. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल जर या मॅच मध्ये एक चांगलं आव्हान, एक डिफेंडेबल टोटल, एक फायटिंग टोटल जर उभी करायची तर गावठा स्पार्टन संघाला एका भागीदारीची आवश्यकता आहे आणि ती भागीदारी या दोन फलंदाजांकडून नक्कीच अपेक्षित असेल. हेमंत वरंदळ यांना आपण पाहतो नॉनस्ट्रायकर एंडकडे. एका बाजूने विकेट जात आहेत, दुसऱ्या बाजूने ते उभे आहेत. परंतु इथून पुढे आता धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली एक महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडझिरे आणि गावठा स्पार्टन. चांगला बॉल बॅटची इनसाइड एज घेतो आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून जाईल. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना धनंजय यांना आपण बघतो स्ट्रायकर एंडकडे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. अक्षय पालवे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॉलच्या लाईन मध्येच आले नाही. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. निघून जाईल चेंडू. यष्टीरक्षक गौरव सानप यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे एक भागीदारीच आता फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणीतून बाहेर काढू शकते. धावफलकावर 24 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय पालवे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टीअर केलंय. वेगात बॉल ट्रॅव्हल करतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येईल एक शानदार, एक बहारदार चौकार. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 28 आणि फलंदाज बाद आहेत 5. 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार ओव्हर संपल्यात. अर्धा डाव संपलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय निलेश बागुल आमंत्रित करण्यात आलंय. NB स्पोर्ट सिन्नरचे ओनर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत एक अष्टपैलू खेळाडू. डावखुराताचे गोलंदाज, प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्यांना देखील सिन्नर तालुक्यामध्ये ओळखलं जातं. तब्येत मॅचच्या दिशेने ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे हेमंत वरंदळ, उजव्या हाताचे फलंदाज. एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक लॉंग ऑन आहे. एक डीप मिड विकेट आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे इनफिल्डच्या बाहेर. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस क्रॉस बॅटेड खेळलेला हा फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का, की फलंदाज इथे पूर्णपणे पोहोचलेले नाहीयेत, ते मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. नॉट आउट.
नाबाद. एक रन शॉर्ट, एकच धाव मिळते. आमचे मयूर भाऊ साळेकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे डीजे ऑपरेटर सातत्याने या स्पर्धेशी जोडलेले आहेत. या स्पर्धेशी त्यांचं देखील एक वेगळंच नातं आहे. ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा गोलंदाजी करण्यासाठी निलेश बागुलेंना आपण बघू शकता. एकच धाव मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये 29 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. अर्धा संघ गारद झालाय, अर्धा संघ थंड झालाय. गावठा स्पार्टन 5 फलंदाज बाद झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल. धावाची अजून एक संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच तिथे अडचणीमध्ये वाढ झाली असती. अजून एखादी विकेट मिळाली असती असंच म्हणू शकतो आपण. परंतु तिथे कलेक्शन झालेलं नाहीये. धाव देखील मिळणार नाही कारण तिथे संदेश आव्हाड वाईडिश मिड ऑफ मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाले. चांगला पिकअप केला चेंडू, गॅदर केला, त्यानंतर थ्रो देखील केला, परंतु कलेक्शन झालेलं नाहीये. धाव देखील मिळणार नाही. डॉट बॉल आल्या. धावसंख्या 29 आकड्यावरती स्थिरावलेली आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक निच्चांकी धावसंख्येचा सामना होतोय का असा प्रश्न देखील प्रेक्षकांमध्ये आहे. त्यावेळेस मिड ऑफला अजून एकदा धावाची संधी आहे. इथे कलेक्शन याही वेळेस खराब आहे आणि यावेळेस एक धाव मात्र मिळते आहे. हा दबाव आहे, दुसरं काही नाही. फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 विकेट गमावल्या. त्यानंतर तो संघ थोडासा दबावामध्ये दिसतोय. फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन दिसलेलं नाहीये, समन्वय दिसलेला नाहीये. मागच्या चेंडूवरती देखील धावाची एक संधी होती, ती गमावली. याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर समन्वय दोन्ही फलंदाजांमध्ये नव्हता. धाव घेण्यामध्ये होकार नकार नकार होकार बघायला मिळाला आणि तिथे देखील एक संधी निर्माण झाली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु नशिबाची साथ आज इथे मात्र धनंजय नवगिरे यांच्या सोबत आहे. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकावर 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावठा स्पार्टनच्या विपक्षामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडजिराचा सामना सुरू आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये एक सामना खेळलाय. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने एक सामना जिंकलाय तर गावठा स्पार्टन संघाने एक सामना गमावलेला आहे. 5/30 अशी धावसंख्या ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातो आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. खूप चांगला बॉल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. गौरव सानप यांच्या हातामध्ये अलगद जाऊन विसावला चेंडू. धाव मिळणार नाहीये. डावखुराचे गोलंदाज आहेत निलेश बागुल आणि या अगोदर देखील आपण चर्चा केली की एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत. चेंडूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि मातीची विकेट म्हटल्यानंतर इथे चांगल्या टप्प्यावर ते गोलंदाजी करताना सातत्याने बघायला मिळाले आणि 2024 मध्ये देखील या पर्वामध्ये चांगली गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहिलं. चांगला बॉल डॉट बॉल येत असताना ओव्हरचा खेळ देखील इथे संपलेला आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स गावठा स्पार्टन. आपल्याला या स्पर्धेमध्ये कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा या वर्षी आपल्याला न्यू बँकिंग पार्टनर द्या आहेत आणि कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखेचे ब्रांच मॅनेजर BM सन्माननीय तुषारजी अमरे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुषारजी अमरे सर, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. मोस्ट वेलकम. आपण उपस्थित झालात, आपलं सहर्ष असं स्वागत. कोटक महिंद्रा बँकेचे ब्रांच मॅनेजर तुषारजी अमरे सर उपस्थित आहेत, प्लस स्वागत.
चांगला फटका इथे येतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होत असताना खूप वेळानंतर आलेला गावठा स्पार्टनला दिलासा देऊन जाणारा चौकार. या फटक्यांची गरज आहे. गौरव सानप यांच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर एक चौकार आलाय धनंजयच्या पॅकमधनं. फुलर लेंथवरचा वेगवान मारा पाहायला मिळाला. वेगात चेंडू निघून जाईल, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावी ते मिळणार नाहीये. धनंजय आणि दुसऱ्या बाजूला हेमंत वरंदळ यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. हेमंत वरंदळ 3 या धावसंख्येवर खेळतायत. धनंजय नवगिरे 11 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतायत. संघ डिसेनीमध्ये असताना लॉफ्ट केलं यावेळेस. बिटवीन द गॅप फटका खेळला जातोय. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे हा फटका खेळला जातोय. खाली इलाका और धनंजय का धमाका. चौकार. होनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 39 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 39 रन्स. 2 चेंडू 2 चौकार आले. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हे चातुर्याचं क्रिकेट आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला एक चांगला फलंदाज म्हणून जर नावारूपाला यायचंय तर तुम्हाला इंटेलिजंट क्रिकेट खेळावं लागतं. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळून चालत नाही, कारण गोलंदाज देखील प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका कुठे खेळू देणार आहे. 2 चौकार आले, त्यानंतर एक सिंगल प्राप्त केली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 40 धावा. त्या 2 चौकारापेक्षा या सिंगलचा जास्त दबाव असतो प्रतिस्पर्धी संघावर. धावफलक देखील हलत ठेवण्याचं काम. 40 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे एक चांगलं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आहे. याच पॉझिटिव्ह इंटेंटने हे 2 फलंदाज मैदानावर खेळतात. हेमंत वरंदळ आता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी करण्यासाठी गौरव सानप. मोठा फटका इथे खेळायचा आहे. संपर्क नाही. चेंडू घेतोय यष्टीरक्षकाचा वेध. निर्धाव चेंडू येत असताना अनिल सर आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, अनुभवी खेळाडू. अनुभवी खेळाडूंचा देखील भरणा आहे. संदेश आव्हाड असतील, अनिल सर असतील या संघामध्ये. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि तिथे झेल ड्रॉप. कॅच सुटलाय. त्या दरम्यान एकच धाव प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. एक चूक घडली इथे रॉयल चॅलेंजर्स वडीझरे संघाकडनं. झेल सुटला, 1 धाव मिळाली. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. अक्षय पालवे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावर आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या 41. 5 बाद. ओव्हर नंबर 6 माफ करा 7. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. गावठा स्पार्टन संघाचा विचार जर केला तर संघ मालक या संघाचे आहेत सोनी कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय अमोल भाऊ झगडे, गणेश ऑटो कन्सल्टंट आरटीओ एजंट सन्माननीय गणेश अप्पा झगडे यांची टीम आहे. तर गावठा स्पार्टन या संघाचे किट पार्टनर म्हणून वास्तुवर्धन, वास्तुशास्त्र व न्यूमरोलॉजी सन्माननीय सिद्धांत ओझरकर या संघाचे किट पार्टनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण रॉयल चॅलेंजर्स वडझिरे हा संघ पाहतोय, जो संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संघाचे संघ मालक भारतभाऊ बोडके, साई सिद्धी इंडस्ट्रीज, ऑल पॅकेजिंग मटेरियल ट्रेडर्स अँड साई सिद्धी स्क्रॅप, अभि बोडके. किट पार्टनरचा जर आपण विचार केला तर सिद्धिविनायक असोसिएट्स, इंजिनियर रामनाथजी सांगळे,
हे किट पार्टनर आहेत रॉयल चॅलेंजर्स वडीजर. हे दोन संघ मैदानामध्ये आहेत जे आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना या ठिकाणी खेळत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल, कारण आता डावखुराचे फलंदाज धनंजय नवगिरे चांगली बॅटिंग करतायत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. निर्जन स्थळी चेंडू पडला. क्षेत्ररक्षक विरहित जागेमध्ये हा बॉल पडलाय. त्या दरम्यान 2 धावा आल्यात. कोटक महिंद्रा बँकेचे ब्रांच मॅनेजर आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित, सर्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं ही आपल्याला विनंती आहे. आपण मुख्य व्यासपीठावर बसावं आणि तिथून या सामन्यांचा आनंद घ्यावा. तुषारजी आंबरे सर ब्रांच मॅनेजर देखील आज उपस्थित आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेंथवर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावे तर मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला हलक्या त्यानं स्टिअर केलं. एकच धाव कंप्लीट होत असताना रिटर्न चांगला आहे सागर शेवलेचा. एकच धाव मिळते. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावर 45 धावा. 5 बाद. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. गावठा स्पार्टनचा संघ करतोय प्रथमतः फलंदाजी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे सकाळच्या 17 मधला दिवस क्रमांक 3 मधला हा पहिला सामना आपण अनुभवतो आहे. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व प्रेक्षक राजांचं स्वागत. लॉफ्ट केला. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि इनफिल्डला क्लिअर केलं. मिड ऑफला क्लिअर केलंय आणि बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. तर या स्पर्धेच्या निमित्ताने ब्रँच मॅनेजर कोटक महिंद्रा बँक सन्माननीय तुषारजी आंबरे सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मी तुषारजी आंबरे सरांना विनंती करेल सर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सतीजी नेहे सर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी आंबरे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. बोला. वेळ संपली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची आणि इनफिल्डच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सन्मान होतोय तुषारजी आंबरे सरांचा. सतीजी नेहे सरांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबरीने आमचे उपाध्यक्ष शरद भाऊ गोजरे, गणेशजी शिरसाट सर या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा देखील तिथे प्राप्त होणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल एकूण धावसंख्या पुढे जाते. 51 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. ओव्हर नंबर 8 शेवटचं षटक सुरू असताना
यावेळेस बिग हिट केला जातोय, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकलंय. हेमंत वरंदळेंच्या बॅटमधून येतोय एक दमदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. याही वेळेस चांगला फटका आहे आणि यावेळेस खूप दमदार फटका आहे. लागोपाठचा हा दुसरा षटकार आपण हेमंत वरंदळ यांच्या बॅटमधून पाहतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. 2 षटकार लागोपाठचे खेळले गेलेत आणि 64 धावा आता धावफलकावरती लागलेत. एक चांगली टोटल, ज्या टोटलकडे जाणं गावठा स्पार्टन संघाला आवश्यक होतं त्या टोटलकडे ते आलेत. एक 60-62 धावा सकाळच्या सत्रामध्ये झाल्या तर एक चांगली धावसंख्या म्हणून या धावसंख्येकडे बघितलं जातं. 64 तर झाल्यात. 2 षटकार जरी आले असले परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिला डाव संपलेला आहे. 8 ओव्हर संपल्यात आणि 8 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 64 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघासमोर 65 धावेंचं. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाला 65 धावेंची आवश्यकता आहे. बघूयात या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय की या धावेंचा पाठलाग
थोडासा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण स्वप्नील कपिले यांच्या घरामध्ये निश्चितप्रमाणे एक थोडीशी दुःखद घटना घडलेली आहे, त्यामुळे पंचांमध्ये थोडासा बदल आहे. तर टॉस संपन्न झालेला आहे आणि टॉस मुसळगाव इंडियन्स ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय मॅच रंगणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष आव्हाड आणि संदेश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. तर रोशन शिरसाटचा पहिला चेंडू असेल संतोषसाठी. पहिला चेंडू जोरदार तर खेळला, मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो आहे. एक धावसंख्येने खातं खोललं गेलं ते संतोष आव्हाड यांचं. टार्गेट जे आहे 48 चेंडू आणि 65 धावा. पहिले चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली, परंतु शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं ठरलं. निलेश बागुली याच्यावरती केलं जे आक्रमण आहे, 2 षटकार जे आलेत ना शेवटच्या षटकात, ते टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळणार का? कारण लो स्कोअर मॅचेस आहे असं म्हणजे हरकत नाही आहे. जवळपास आजची सरासरी जे राखणं बंधनकारक आहे आणि ही गोलंदाजी निश्चितप्रमाणे मॅचमध्ये रंगत आणू शकते. रोशन शिरसाट 6 चेंडू अतिशय सुरेख या ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळालेला आहे. हे पहा गावठा स्पार्टन एक पराभव त्यांना एक पराभव निश्चितप्रमाणे स्वीकारावा लागलेला आहे. या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाहीये. चेंडू पोचते सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एक चौकार निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळालं. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर इथे झेल होऊ शकणार नाही. 11 जणांनी खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडूवरती पोहोचला आहे आणि त्या दरम्यान एक धाव होईल आणि एक धाव जी आहे ही लेग बाय चिरोपडे आपल्याला जी पाहायला मिळते. मॅच सहजासहजी संपणार आहे. तुम्ही एका गटामध्ये 7 संघ आहेत, 6 मॅच आहेत. बरेच जण एक चर्चा करतील की आता चला काही काही टीम्स खूप ताकदवान आहेत, पण या खेळपट्टीवरती, मातीच्या खेळपट्टीवरती खेळणं तितकं सोपं नाही आहे, जिंकणंही सोपं नाही आहे. कारण ह्या मैदानाचा इतिहासच बराचसा वेगळा आहे. इथे इतिहास होत नाही, इथे इतिहास बनवावा लागतो आणि त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं, मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीतून इतिहास हा घडत असतो. इथे 7 धावा आहेत धापलकावरती. रोशनची कामगिरी अतिशय सुरेख होताना पाहायला मिळते. धापलका धावा संख्या 7. एक चौकार आलाय जो संदेशच्या बॅटमधून आलेला आहे, तो संदेश आता स्ट्राईकला. हलक्यातून चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे तिथे एक धाव जी पळून पूर्ण केली गेली आणि एका धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय इथे षटकाची सुद्धा होईल समाप्ती आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धापलक बिनबाद 8 धावा धापलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिलं षटक तर संपले गेले. रोशन शिरसाटच्या रूपाने 8 धावा त्यांनी ज्या खर्च केलेल्या आहेत. एसटीपीएलचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय 7व्या पर्वात अगदी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालयाचं असणारं हे जे मैदान आहे, या मैदानावरती अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या जात आहेत आणि मैदान चांगलं असलं की खेळायला मजा येते आणि क्रिकेट चांगलं असेल की प्रेक्षकांची गर्दी होते. तुम्ही पहिल्या दिवसामध्ये काल प्रोफेशनल डे होता, काल प्रोफेशनल डे असताना सुद्धा प्रेक्षकांची एक चांगली गर्दी होती आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुद्धा एक चांगली गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. हलक्यातून चेंडू जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक सिंगल संदेशच्या खात्यामध्ये वाढ, धापलक पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या 9 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आले, गोलंदाज मार्कावरती सुनील ढगळे याला अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. गावठा स्पार्टन्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. हो पिच चेंडू आहे, त्याचा करपूस समाचार आहे आणि संतोषच्या बॅटमधून येतोय चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे.
चेंडू सेफ आहे की नाही हे निश्चितप्रमाणे पाहिलं तर जाईलच, पण त्याही पेक्षा क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. एफर्ट जबरदस्त लागले गेलं. पाहूया चेक केलं जाईल बॉल सेफ आहे की नाही. फटका खूप दर्जेदार होता. खेळल्यानंतर एक वेळेस फुल कॉन्फिडन्स होता. प्रतीक आंबेकरचं कौतुक. चेंडू सेफ आहे. 2 धावा त्याने निश्चितप्रमाणे या ठिकाणी वाचवलेले आहेत. काय कौतुक. हे एफर्ट सगळ्यात महत्वाचे असतात. लो स्कोर मॅचेसला हे एफर्ट महत्वाचे मानले जातात. परत एकदा फुल टॉस. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट येईल. विकेट येईल. पहिला फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. संतोष आवडच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. तुम्ही पहा क्षेत्ररक्षण एकदा चांगलं झालं की तिथे फलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय आणि तोच परिणाम पाहायला मिळाला. अगोदर तो चेंडू ओव्हरपिच होता. अखेरीस असं वाटलं गेलं की तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि तिथे चेंडू प्रतीक आंबेकरने चांगल्या प्रकारचा अडवला गेला. तिथे 2 धावा वाचवल्या, पण पुढचा चेंडू लो फुलटॉस होता. लो फुलटॉस असताना सुद्धा मिस्टॅम फटका पाहायला मिळालाय आणि तिथे एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत होता आणि हेमंतची कामगिरी आपण फलंदाजीमध्ये पाहिली आहे. ज्या हेमंतने शेवटच्या षटकात 2 षटकार खेळलेले आहे त्याच हेमंतने झेल घेतलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय. 11 धावा आहेत. धापाल करती तर नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुपर डुपर फुल फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे गौरव सानप. आज काय करमत करतोय आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज मार्क करतोय. अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. सुनील गौरवसाठी मारा करेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मिडाफला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू वरती. ओहो, डायरेक्ट हिट आणि पाहायचा इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय काय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय आहे ते आपल्याला पाहायचंय. क्लोज डिसिजन निश्चितप्रमाणे आहे. आणि डिसिजन आलाय OUT आउट. कॅमेरामन दीपक खूप सुंदर काम. कॅमेरामन दीपक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त कामगिरी. गौरवची गणित संपुष्टात आली. गौरव इथे धावबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. विशालची फिकी अचूक पाहायला मिळाली आणि संतोष आवडच्या पाठोपाठ गौरव सानपची सुद्धा खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळाली. दोन बाद 11. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. गणेश सर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय.
गणजी जगताप सर आहेत इथे स्ट्रायकर अंपरच्या भूमिकेमध्ये निश्चितप्रमाणे कामगिरी करतायत. या दरम्यान हो 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 इथे चेंडू मात्र मिड विकेटला पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. जो प्रेशर होता तो इथे कुठेतरी संदेशच्या या षटकाराने हँडल होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, हलक्यातून चेंडू या दरम्यान जो ढकललाय तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु रिक्स निश्चितप्रमाणे या दरम्यान जी उचलली गेली नाही. कारण माहिती आहे ऑलरेडी 2 विकेट खूप महत्वाच्या आलेल्या आहे संतोष शावड आणि त्याचबरोबर गौरव याची, त्यामुळे रिक्स उचलली गेली नाही. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या आहे 2 बाद 18. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. दोन बाद धावफलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे 18. उर्वरित अगदी आपण पाहतोय 36 चेंडू बाकी राहिले. 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 47 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. हलक्यातून चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो ढकललाय तिथे चेंडू पोहोचला लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव मिळेल. धावा संख्या 19. इथे संध्याच्या बॅट मधून अजून एक फटका आलाय. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली तर प्रत्येक आंबेकर वरती चढवलेला हल्ला अगदी आपण पाहिलाय. 1 षटकार आलाय संध्याच्या बॅट मधून. धावा संख्या जी आहे ती आहे आता 25. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून बनवायच्या 40-65 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो चालू आहे. 34 चेंडू आणि 40 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. परत एकदा आपण पाहिला इथे चेंडू खेळला जाईल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक दूरवरती और बेहतरीन फील्डिंग थी लेकिन 4 रन. चौकार, धोनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. संदेशने इथे डाव सावरलाय असं म्हणतरी हरकत नाहीये. धावफलक 29 वरती आहे. 29 पैकी 22 धावा एकट्या संदेश आव्हाडच्या आहेत. परत एकदा क्रॉस द लाईन अगदी आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. त्या दरम्यान फिकी सुद्धा ऑन दी स्टंप थ्रो आहे आणि तिथे 1 धाव धावफलकावरती 30 गाठली. 30 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहिले मिळत आहेत. उर्वरित 32 चेंडू बाकी राहिलेत आणि 35 धावा संख्येचा पाठलाग करायचा. 32 चेंडू 35 धावा. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. स्ट्राईकला असताना फलंदाज समीर सय्यद याला आपण या ठिकाणी पाहतोय आणि समीर सय्यदला एक छोटासा संदेश असेल संदेशकडून किंवा बॅट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय थोडीशी बदलली सुद्धा जाते. बॅट सुद्धा अगदी आपण पाहतोय आता पूर्वीचा काळ राहिला नाही. गावातून 1-2 बॅट असायच्या, आता तो काळ राहिलेला नाही. यावेळेस चेंडू आपण पाहिलाय इथे डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धावफलक 1 पुढे जाईल 31 वरती. आता 31 चेंडू बाकी राहिले. 34 धावा बनवायच्या ऊर्जेर संघाला अजूनही.
गावामध्ये एखादी बॅट पाहिली मिळायची, एखादी टीम मिळून बॅट असायची आणि ती बॅट घेण्यासाठी पैसे नसायचे. मग गावातला एखादा माणूस शहरात असेल ना, मग त्याला विनवणी केली जायची गणपतीला, दिवाळीला किंवा सुट्टीला आला तर आम्हाला एखादी बॅट घेऊन ये म्हणून. तो एक काळ खूप वेगळा होता. एक सिंगल येईल, एका सिंगलची रुपये धापलकरती धावा संख्या षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 2 बाद 32 धावा धापलकरती दरम्यान आपण पाहतोय. उर्वरित 30 चेंडू आणि बनवायचे 33 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. परंतु आज दिवस बदलले गेलेत, क्रिकेट खूप बदललं गेलेलं आहे. नियमावलीमध्ये थोडासा फक्त बदल आहे, परंतु तसं पाहिलं तर क्रिकेट खूप मोठी प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळते. ISPL सारखी क्रिकेटची स्पर्धा येणं, लाखो रुपयांना निश्चितप्रमाणे खेळाडूंना बोली लागले जाणं, हा क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. गोलंदाज रोशन शिरसाट याचा अचूक टप्प्याचा मार आहे. रोशन शिरसाटे पहिल्या षटकामध्ये 8 धाबा खर्च केले, 7 धाबा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकात 8 होत्या, एक लेग बायची होती. 7 धाबा रोशनने खर्च केल्या होत्या. तोच रोशन आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू डाट टाकलाय. परत एकदा आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु दूरवरती होता. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 33 या धावसंख्येवरती. tenniscricket.in माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो जी लाईव्ह केली जाते. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रथमेश परब आणि त्यांची संपूर्ण टीम खूप सुंदर काम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करते. प्रथमेश सर अगदी आपण पाहतोय ना, 1 2 3 4 कॅमेरे जरी असले गेले तर अपेक्षा पण तितक्याच वाढल्या जातात. हलक्या हाताने चेंडू यात्रेमध्ये जो ढकललाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. कारण एक विकेट अशा प्रकारची आलेली आहे गौरवची, त्यावेळेस संदेशने यावेळेस रिक्स उचलली नाही. अगदी घाईघाई नॉनट्रॅकच्या बाजूला पोहोचलाय. एक सिंगल धापलक 34 आहे. आमचे सुनीलांना शेळगे उपस्थित. यांचा सामना आहे, याच्यानंतर शुभेच्छा असतील खूप साऱ्या. चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. समीर सय्यद 6 चेंडू खेळले, 3 धावा त्यांनी आपल्या संघासाठी आतापर्यंतच्या बनवलेल्या आहेत. 26 चेंडू 31 धावा. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू अगदी पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. अजून एक चौकार आहे, 4 रन. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. एक चौकार आला, त्या पाठोपाठ दुसराही चौकार आला. कॉन्फिडन्स लेवल आता समीर सय्यदची वाढली गेलेली आहे. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली. 2 बाद 42. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एक 2 व्हीलरची चावी सापडलेली आहे, म्हणजे चावी आहे गाडी हरवलेली असं आपण म्हणू. ज्यांच्या असेल त्यांनी ओळख पटवून चावी घेऊन जायची अशी आपणास विनंती राहील. 24 चेंडू आणि 23 धावा ज्या बनवायच्या बाकी आहेत. अरुण वाढवणे गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू अगदी टॅप केलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक 43. देवपूर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अरुण, खूप मोठं नाव, खूप मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. अरुण वाढवणे स्वराज्य चषक मध्ये याची कामगिरी अगदी आपण पाहिली. याची कामगिरी आपण JPL मध्ये पाहिलेली आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये सुद्धा अरुण वाढवणे एक जबरदस्त कामगिरी नेहमीच करताना आपण पाहतो. आज या स्पर्धेमध्ये अरुण काय करमत करणार आहे ते आपल्याला पाहायचे. वेगवान चेंडू होता, इथे चेंडू डॉट, इथे चेंडू निर्धार येताना पाहायला मिळालाय.
सिन्नर टायटन्स या संघाचे संघमालक आदरणीय अजयजी परदेशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अजय परदेशी साहेबांना विनंती करेन, साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ऑर्गनायझर टीमच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत. इस टाइम थोडासा फटका आहे, शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर या दरम्यान जी मिळतीये. एका धावसंख्येनंतर धापला 44 वरती 44 2 बाद 44. आता 21 चेंडू बाकी राहिलेत आणि 21 धावा अजूनही या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. 21 चेंडू 21 धावा. लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही किती धावसंख्येने पराभूत होता, किती धावसंख्येने तुमचा पराभव होतो किंवा किती चेंडू राखून तुम्ही जिंकता, ह्या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव पडला जातो. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. मिस टाइम फटका जरी असेल तरी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. संदेशच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. होनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 48 वरती धापलक अगदी आपण पाहिलंय. उजवीटीच्या थोडासा बाहेर चेंडू होताच, परंतु राईस पण झालाय आणि शफल होऊन चेंडू पाठवले मैदानाच्या बाहेर. फाईन लेगला चौकार. चेंडू खूप दूरवरती अगदी आपण पाहतोय जो पोहोचलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. 48 वरती धापलक. 9:51 आत्ताचा हा टायमिंग आहे. आज बोथ निश्चितप्रमाणे खेळण्याचा इरादा होता, परंतु वेळ सगळ्यात महत्वाची आहे. आणि बोथ इंडचा सामना जर आपण म्हणतो थोडासा वेळ हा एखाद्या मॅच मध्ये जरी अर्धा मिनिट जरी गेला तर तिथून पुढे अगदी आपण पाहतोय की आपल्याला वेळ वाचवणं थोडंसं अशक्य झालं असतं. बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. 48 वरती धापलक आहे. 29 धावा संदेशच्या आहेत. 17 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 20 चेंडूंचा सामना अजूनही करायचा बाकी आहे. हलक्या तरी चेंडू या दरम्यान संदेशने येऊ दिला. हे चांगले क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट अगदी आपण पाहतो. कारण एक चौकार आला होता आणि त्यानंतर एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात एक चांगला फटका खेळत एक मोठा फटका आलाय ना, त्यानंतर एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट करत अगदी आपण पाहतोय संदेश नॉनट्रॅकच्या बाजूला पोहोचला. 49 धावा आहेत. 19 चेंडू बाकी राहिले. 16 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्या दरम्यान एक धाव आरामात येईल आणि याच दरम्यान संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. त्या 15 धावा. आपण पाहतोय वाय स्पोर्ट्स सिन्नर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्याला बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. सिक्सेट कंपनीचे जे बॉल आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय त्याची स्पॉन्सरशिप निश्चितप्रमाणे त्यांनी आपल्याला दिली, त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. त्यांचे मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. खूप सारे बॅनर्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ज्यांचं योगदान आहे. त्यांचे फ्लेक्स अगदी लागले गेलेले आहेत. विविध क्षेत्रातील फ्लेक्स आहेत. ते फक्त एकाच कॅटेगरीतील असं अजिबात म्हणता येणार नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या एक सहकार क्षेत्रातील आहेत, राजकीय क्षेत्रातील आहेत, क्रीडा क्षेत्रातील सुद्धा अगदी आपण पाहतोय इथे बॅनर निश्चितप्रमाणे आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. त्या दरम्यान एक सिंगल येईल. धाबलक 51 धावा. गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कावरती प्रत्येक आंबेकर आपण पाहतोय. 17 चेंडू आणि 14 धावा अजून या दरम्यानच्या पडवायच्या बाकी राहिलेल्या आहे. 17 चेंडू 14 तारखेलाच क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. आज तारीख 16 तारीख. परत आपण पाहिले फुल टॉस चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला खेळला गेला नाहीये. बॅट मध्ये परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाहीये. तर 14 चेंडू आणि 16 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे.
यावेळेचा चेंडू सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी आता आपण अगदी प्रतीकेची होताना आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 15 चेंडू आणि 14 धावा. एक सामना आम्ही काल पाहिलाय, म्हणजे पहिल्या दिवसातील अगदी लढती जर आपण आठवलं तर 10 चेंडू 9चा सामना या स्पर्धेमध्ये अडचण निर्माण करताना पाहायला मिळाला. त्यामुळे इथं जिंकणं, जोपर्यंत विजय खरंच मिळत नाहीये, विजयावरती शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत विजय उत्सव साजरं करणं थोडंसं अडचणीत आणू शकतो. फिकी सुरेख आहे, चांगली फिकी आहे. एक सिंगल आली, धापलका धावसंख्या 52. 14 चेंडू बाकी राहिले, 13 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 13 धावसंख्येचा पाठलाग करायचा रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाला. एक सुंदर आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे यावेळेस आपल्याला न्यू बँकिंग पार्टनर जे लाभलेले आहेत, विशेष म्हणजे कोटक महिंद्रा बँक, ज्या बँकेमध्ये तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, जिथे तुम्हाला लोनच्या खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत. इथे अगदी आपण पाहिले चेंडू मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षकाची जागा बदलली आणि आलाय एक खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. कुलमिला स्कोर ऑफ जापोच्या अब तक 56 लॉस ऑफ 2 विकेट्स. डाव सावरलाय संदेशने आणि त्याचबरोबर समीर सय्यदने. 13 चेंडू 18 धावा समीरच्या आहेत आणि 17 चेंडू 31 धावा संदेशच्या आहेत. परत एकदा जोरदार तर फटका आहे, मिडविकेटला चेंडू खेळला, एक धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी नकार दिला गेला होता आणि जसं पाहिलं की क्षेत्ररक्षण खराब होतोय, त्याचा फायदा घेतला गेला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता या 2 धावसंख्येने, शेवटच्या 2 धावसंख्येने कंप्लीट झाले. धावा आल्यात या षटकामध्ये 8 आणि षटक क्रमांक 6च्या समाप्तीनंतर 2 बाद 58 धावा आहेत. 12 चेंडू आणि 7 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 12 चेंडू आणि 7 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. कोटक महिंद्रा बँक यामध्ये तुम्हाला होम लोन, कार लोन, त्याचबरोबर बिझनेस लोन मिळणार आहे. गोल्ड लोन तुम्ही करू शकता. सेव्हिंग आणि करंट या दोन्हीवरती तुम्हाला, या खात्यांवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर विशेष करून तुम्हाला 7% व्याजदर मिळणार आहे. इथे मात्र फाईन लेगला, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर. चला आता यानंतरचा जो सामना आहे, त्या दोन्ही टीम्स रेडी राहा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे मुसळगड इंडियन्स संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, त्यामुळे मॅच संपल्याबरोबर आपण मैदानाचा ताबा घ्या. मळद सुपर किंग आपली आघाडीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायला तयारीमध्ये राहा. 62 धावा धावफलक करतात. 11 चेंडू 3 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. बिघिट तर केलाय, सामना संपला. 10 चेंडू राखत आणि 8 विकेटने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या टीमने हा लागोपाठचा दुसरा विजय. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी जो जातोय तो आहे गोज टू 2 षटक 12 धावा आणि 3 विकेट घेणारा सागर चेवले. मॅन ऑफ द मॅच.
तर वायस स्पोर्ट्स सिन्नर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्याला बॉल स्पॉन्सरशिप निश्चितप्रमाणे जे आहे आणि सिक्सिट कंपनीचे बॉल निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये अगदी आपण वापरतोय आणि असंख्य बॉल आहेत म्हणजे बॉलची कमतरता निश्चितप्रमाणे नाही आहे पण विलेजची कमतरता आहे त्यामुळे पंचांनी विनंती राहील आपण मैदानाचा ताबा घ्या आणि चला टीम मुसळगाव टीम आपण लगेच